नमस्कार. मी नर्मदा परिक्रमा करून आल्याच्यानंतर पूर्णपणे आहे ना, थोडंसं एक 8 ते 10 दिवस घरी लक्ष दिलं. ज्यावेळेस आपण नर्मदा परिक्रमा करून आल्याच्यानंतर आहे ना, काय असतं, कसं असतं, त्याच्यानंतर 8 दिवसाच्या नंतर पूर्ण मी डिप्रेशनमध्ये गेलो. डिप्रेशन म्हणजे काय? परिक्रमावासी संपूर्ण असे परिक्रमावासी आहेत का एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम पण अचानक त्या लोकांचं प्रेम कुठे जातं काय समजत नाही. त्याच्यानंतर मी आत्ता शिवपुराणचा पहिला अध्याय चालू करतो, अध्याय क्रमांक 1. ज्यावेळेस मी अध्याय चालू करेल त्यावेळेस संपूर्ण त्याचे अध्यायामधले आता मी वाचत संपूर्ण शिवपुराण वाचले, तरी पण आता मी फक्त रिपीट वाचणार. कारण का वाचणार? त्याचं एक कारण तुम्हाला मी संपूर्ण त्याची डिटेल देणार. कारण ते संस्कृत शब्द आहे, काही शब्द अवघड आहेत, काही हे आहेत. कारण त्याचा पण आपल्याला उच्चार कळला पाहिजे. नुसतंच आपण समोरच्याला सांगायचं याची हे मतलब नाही. काय झालं, चूक कुणाकडून हे समजून घेणं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. पण चूक ही झाली का नाही आहे, नक्की झाली का नाही हे पण बघणं कर्तव्य असतं. कारण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक निर्णय असा पर्याय असतात, हे पर्याय समजून घेणं. आज आपला देव आहे, आपण परिक्रमा करतो, त्या देवाची मैयाची परिक्रमा करतो, नर्मदा मैयाची ज्यावेळेस आपण परिक्रमा करतो त्यावेळेस कितीतरी आश्रम असतात. ते आश्रम म्हणजे सर्व देवभूमी आहे. आणि त्या आश्रमामध्ये आपल्याकडून काही वस्तूचं उलटपालट व्हायला नको. त्याचं एक कारण म्हणजे काय, का आपण ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी जातो त्या ठिकाणामध्ये आपल्याला कळलं पण पाहिजे का आपण आहे कुठे, नाही कुठे, हे पण कळलं पाहिजे. ते ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो, आपल्याला समजा आपण गेलो नाथपंथीचे सर्व हे असतं. ही एक आपल्या जीवनातलं जीवन म्हणजे काय, एक जीवनातलं जीवन सांगतो तुम्हाला. जर जीवनामध्ये कधी जर चूक घडली ती आयुष्यभर तुम्हाला चूक निस्तरावं लागेल. आणि आयुष्यभर तुम लोग चूक है ना, कितना भी आदमी आन दो, कितना भी कोई भी आन दो, लेकिन भोलेनाथ भगवान जो जगत का गुरु, जिसका नाम 100 नाम से जानते हैं, उसका नाम भगवान भोलेनाथ. जो ब्रह्मा विष्णु पंचाक्षर पंचदेवता, पंचाक्षर बोले तो पंच महाभूते, त्या देवांना जर तुम्ही डावललं तर तुम्ही कधीच कुणाला आहे ना सच्च आणि चुकीचं समजू शकत नाही. कारण त्याचं एक म्हणजे आपला देव आपण प्रत्येकाचा एक गुरु मानतो. पण गुरुला सुद्धा एक विद्या असते. प्रत्येक गुरुचा सुद्धा तुम्हाला मी सांगणार. प्रत्येकाला कसं दिलंय, कसं झालंय, कसं चालू झालंय, कसं रुटीन आहे, कसं हे आहे, कसं हे जीवनाच्या घडामोडी एवढ्या खतरनाक असतात का त्या आयुष्यामध्ये आहे ना पैसा पण देतात आणि पैसा पण घालवतात. हे जीवन घडामोडी सोप्या समजू नका तुम्ही. जीवनामध्ये अनेक तुम्हाला विचार आले असतील, अनेक लोक भेटले असतील. चांगले लोक पण भेटतात, अनेक वाईट लोक पण. त्याचं एक कारण म्हणजे काय माहिती आहे का, चांगले लोक भेटतात हे कायसाठी सांगतात, त्यांचा अनेक विचार वेगळा असेल. पण वाईट लोक भेटतात ते आपल्या स्वार्थासाठी भेटतात. कारण आपला स्वार्थ साधायचा, पुढे चालायचं, हे पण भेटतात. पण आपलं मन आणि आपण जर मनावरती सर्व गोष्टी जर ताबा ठेवला, मन जर आपलं स्थिर ठेवलं ना, सगळ्या गोष्टी होतात. आणि मन जर विचलित केलं तर सगळ्या गोष्टींचा नायनाट होतो. मन हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा घातक रोग आहे. त्या रोगाला तुमच्या जीवनामध्ये कोणच ते फाशी पण घेतात, काही पण करतात. म्हणजे त्या जीवनामध्ये ना मन हा सगळ्यात. मनाचं सांगतो तुम्हाला, मन म्हणजे काय. मनाची एवढं स्पीड आहे मनाला का ते आयुष्यामध्ये तुम्हाला कोणच थांबू शकत नाही. त्याला वारा, वायू, जल, पृथ्वी, तुमचं कोणच थांबू शकत नाही मनाला.
मनाला आहे ना तुमचं फक्त मनच थांबू शकतं, त्याचा आहे ना अर्थच नाही काही. त्याच्यामुळं एक जीवन जगणं म्हणजे काय, जीवनामध्ये ना पहिला विचारपूर्वक निर्णय घेणं. विचारपूर्वक म्हणजे कसा, जो विचार की केलाय आपण, कसा केलाय, काय नाही केलं, का त्या विचारानंतर आपण चालणं. कधीच कुणाला दुखावायचं नाही, कधीच कुणाला खोटं बोलायचं नाही, कधीच कुणासाठी शरण जायचं नाही. जर आपल्या जीवनामध्ये जर आपण कधी खोटं बोललो, जीवनामध्ये कधी हे केलं, आता मला परिक्रमावरून आल्याच्या नंतर मला समजलं मी खोटं बोललो. मी खोटं बोललेलो नाही, हे पण सांगतो. कारण मी माझ्या जीवनात कधीच खोटं नाही बोलत, कधीच नाही. जर आपण खोटं बोललं आयुष्यभर आपल्याला निस्तरायचं. काय कारण आहे खोटं बोलायचं? काय कारण आहे? त्या गोष्टी स्पष्ट मांडलेल्या आहेत आणि त्या गोष्टीचा आहे ना समाचारसुद्धा मी घेणार. सोपं नाही ते. आणि दुसरी बात, एक आपल्या जेवढे माझे हे जे माझे यूट्यूब चॅनल बघत असन, त्या चॅनल मी ज्यावेळेस माझं स्कंदपुराण याचे ज्यावेळेस मी स्कंदपुराण पण अर्ध वाचले, सर्व वाचले, पण मी कधी त्याचा उल्लेख नाही केला. स्कंदपुराण वाचलं, तुम्हाला सांगतो अर्ध वाचलं. त्याच्यानंतर शिवपुराण मी एंड करतोय. शिवपुराण पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सर्व गोष्टी. नर्मदा पुराण, आपले जगत का गुरु म्हणजे जे जिवंत आहे ते मार्कंडे पुराण. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यात म्हणजे नवनाथांचं आहे गोरक्षनाथ पुराण, हे सुद्धा. कारण याचं कारण म्हणजे पहिलं वाचा, संस्कृत शब्द त्याचे किती अवघड आहेत. त्या अवघडातून तुम्हाला कसं पुढे जायचं आहे, कसं हे करायचं आहे. कारण ब्राह्मण समाजाला नाव नाही ठेवायचं. ब्राह्मण समाजांनी त्याच्यामध्ये ब्राह्मणांचे शब्द टाकले. आपण ब्राह्मण शिकलेलो नाही आहे. आपण शिकलो आहे ते मराठीमध्ये पण अडचण आहे आपल्याला. त्याच्यातले शब्द आपल्याला कळती नाही. म्हणजे त्या अडचणातून आपल्याला पुढे जायचं आहे. सोपं नाही आहे हे तुम्हाला वाटत असेल तर. आणि तुम्हाला सोपं वाटत असेल ना, तर तुम्ही एकदा वाचून बघा आणि त्याचा अर्थ काढा. प्रत्येक शब्दांना ओळीचा अर्थ आहे, प्रत्येक सारांशचा अर्थ आहे, प्रत्येक पॅरेग्राफचा अर्थ आहे. पॅरेग्राफ आज जर तुम्हाला भोलेनाथांचे नातेवाईक आहेत 10, त्या 10 नातेवाईकांचे नावं आहेत. त्याला म्हणतात परिवार भोलेनाथांचा. म्हणजे त्या परिवारसुद्धा 10 आहेत त्यांना, आणि त्या परिवारांची उत्पत्ती. हे आपल्याला वाटतं सोपं, पण सर्वात गोष्ट अवघड आहे. ते वाचल्याच्या नंतर एवढं अवघड आहे का आपल्याला कळतसुद्धा नाही आहे त्याच्यात. देव म्हणजे काय, देवांना सापडू शकत नाही आपण कधीच. कारण आपण गृहस्थांची सुद्धा एक आहे ना नाथपंथी तुम्ही दीक्षा घेऊ शकता, गृहस्थ दीक्षा घेऊ शकता. हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. गृहस्थ दीक्षा वेगळी असते, नाथपंथी दीक्षा वेगळी असते, त्याच्यानंतर ब्राह्मण दीक्षा वेगळी, म्हणजे दीक्षासुद्धा वेगळ्या असतात. स्त्रियलोकसुद्धा तुम्हाला सांगतो, स्त्रियलोकांनी सुद्धा आहे का, स्त्रियलोकांनी सुद्धा पूजन करायचं असतं. कंत्या देवीला पूजायचं, कंत्या देवाला पूजायचं, त्याचेसुद्धा महत्त्व दिलेले आहे. महत्त्व म्हणजे काय, त्या लोकांना सुद्धा तेवढं महत्त्व आहे. असं नाही म्हणतात स्त्रियांचं. काही ठिकाणी अशी अडचण येते का स्त्रियांना आतमध्ये घेते नाही. पण यांना माहिती नाही का ज्या ठिकाणावरून स्त्रियांच्या पोटी तू जन्म घेतलेला आहे आणि त्यालाच तुम्ही आतमध्ये घेऊन देत नाही, म्हणजे तू आला कुठून, आपोआप येत नाही, आपोआप तर येत नाही. असे सुद्धा आम्हाला आश्रम भेटलेत. म्हणजे त्याचेसुद्धा तुम्हाला मी सर्व सांगणार, एक अध्यायामध्ये, एक याच्यामध्ये. कारण मी आता इथून पुढे चालू करणार सांगायला प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक महत्त्व म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय, त्याच्यात उच्चार पण करणार, त्याचं नावं पण सांगणार, सगळ्या गोष्टी सांगणार. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत राहा.